खेकडा 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 हाय अंड्या. हाय सनी. हाँ दिख रहा है. चलो रीत्या. हाय. हॅलो गुड मॉर्निंग. सो आम्ही फायनली निघालोय. आम्ही आता CNG भरतोय आणि मग निघूच. ट्रॅफिक नाही लागलं पाहिजे. खूप झोप येते यार. अंड्याने सकाळी सकाळी उठून मला जाऊ दे तर काय बोलायचं. लेट्स गो. ओ गॉड आम्ही खूप डेंजर अडकलोय. ह्या मुलाला काहीच ट्रॅफिक दिसलं नव्हतं. मग आता हे काय रे. हा ए इकडे बघ. हे काय आहे सांग मला. दाखव तुझी शक्कल. ते जरा दुसरीकडचं डिरेक्शन टाकलं. पावळट. हा बघ हाच तो माणूस आहे. Oh God. क्या करने का अंड्या. इसको क्यों लेके आया तू. दिसला. वेळ आहे तोपर्यंत मेकअपची प्रिपरेशन करून घेते. आज आपण बीचवर शूट करणार आहोत म्हटल्यावर टॅन होणं इज मस्ट. तो सनस्क्रीन पण घेऊन आलोय. तू घेऊन आलायस पण तुला काय फरक पडणार आहे का लावून. नाही पडणार. तू काय करणार लावून. आम्ही दिसणार होतो. माझ्या माणसाला फरक पडणार म्हणून त्याने दिलं ते. तू दिलंस. मी याचा माणूस आहे. माणूस मग बाई म्हण ना. माणूस काय म्हणतोय. आप लोग ऐसा बोलते हैं. ऐसा कोई गया ना गर्लफ्रेंड के साथ घूमने. भाई आदमी के साथ तू. आदमी के साथ तू बोलला तर समझ जाने का. ये विशाल बोलता है ऐसा. कळलं मला. हे आज काहीतरी नवीनच कळलंय. आदमी के साथ. रितेश के पास भी आदमी है. सबके पास. बापरे माझ्याकडे नाही आदमी बी. तुम्ही ऑलरेडी आम्हाला खूप नाही पण थोडा उशीर झालाय म्हणून आम्ही आत्ताच इकडे मेकअप करते. अजून या मुलाचा पण मेकअप करायचा आहे कारण तो माझ्यावर हे आहे की भाई तू करशील ना. अवलंबून पूर्ण मेकअपच्या बाबतीत. जो कुछ है मुझे हैंडसम बना. अच्छा दिखना चाहिए. तो ऐसे भी हैंडसम ही दिखता है रे. अरे वो तो है रे. खुश होतात मुलं. रितेश तो मला लुक देतोय की भाई बहुत बोल रही है. तुला दिवसभर मला सहन करायचं. तुझे गाव वाले सेम मी आमच्या लोकेशन कडे पोहोचतोय आणि खूप सुंदर आहे लोकेशन. म्हणजे मी फर्स्ट टाइम आले या साइडला आणि मी एक्सपेक्ट करत नव्हते की इतकं सुंदर असेल. कपडों की अदला बदली काय करतोय तू अंड्या. रित्या काय रे. भाई कसं आहे. चला आता या मुलाला तयार करूया. ढ मेकअप मधला ढ आहे हा. मस्त दिख रहा है रे अंडे भी. नाही ते चोचल्या अंड्याचे काय पण. आम्ही या बीच वर आलोय. वसईला आहे हा बीच. नाव काय रे. भुईगाव बीच आहे. वसईला आहे आणि हे आमचं आजचं लोकेशन असणार आहे आणि आमचा DOP. चला चलो
हे प्रणिता तुझ्या ऍक्सेसरीज वगैरेचं घेतलं ना? ऍक्सेसरीजचं घेतलं. हो ते घेतलं तर आहे बट वाटत नाही मला काय घेतलं पण मी काय घातलंच दोनच आहे. हे काय हे सगळं माझ्या खिशात भरून ठेवलं तिने. हे घाल ना. एवढे नाही शॉर्ट्स आपण नंतर एंडला जाऊन घेऊ तिकडे. गोइंग नाही खराब होणार. ते झालं ना. काय हे? मस्ती शॉर्ट्स पण आपल्याला भेटले ना. मस्तीचे पण मिळाले. काही शॉर्ट्स आहेत ना आमचे ॲक्च्युली पाण्यात आहेत आणि इकडे पाणी आलंच नाही आहे. खूप आत गेलं आहे. आम्हाला आता एवढं चालत जावं लागणार आहे. आणि हा बघा आमचा हिरो. आणि मुळात एक गोष्ट इतकी चांगली झाली आहे की अजिबात गर्दी नाही आहे. जसं मी तुम्हाला मगाशी म्हणाले होते की सॅटरडे म्हटल्यावर खूप गर्दी असेल असं वाटतंय, पण नाहीये गर्दी. अँड आम्हाला खूप बरं वाटलं कारण की आम्ही एकदम व्यवस्थित सुखात शूट करू शकतो. म्हणजे असं नाहीये की लोकांना प्लीज जरा इकडे व्हा जरा तिकडे व्हा असं नाही करू शकत आहे. सो वी आर हॅपी फॉर दॅट. है ना. रितेश बिचारा खूप मेहनत करतो आमच्यासाठी. फारच सुंदर दिसतोय बीच. बघा आम्ही कुठे होतो तिकडे होतो आणि आम्ही आता डायरेक्ट तिकडे आलेलो आहोत. खूप सुंदर आहे. खूप मजा येते. आणि आम्ही ना इकडे ते शेल्स मध्ये खेकडे असतात ना ते पकडलं. हे अंड्याला पकडता येतं. मला भीती वाटते अंड्यात. चल आपण अजून पकडू. थांबा आम्ही तुम्हाला दाखवतो. अंड्यात चल बिचारा. बघ हा बघ हा शेल उचल. त्याच्यात आहे आतमध्ये. हा चालतात हे. अरे खेकडा असतो त्याच्यात आत. किस किस में खेकड़ा रहता है, किस किस में वो लोग का. ए हा चालतोय बघ शाणा. आता लपेल जाऊन. पर वो खेकड़ा नहीं है उसमें. खेकडा नहीं है, शेल है शायद वो. या बाबा खेकड़ा खेकड़ा खेकडा 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 खेकड़ा वाला. खेकडा आहे. ओ हा लपला आहे. लपला आता सोडला रुपये. उलटा झाला बिचारा. सोडला तर नाही. ए हा बघ मोठा शेल मध्ये पण काहीतरी आहे. ए नको तर काटे आहेत नको आपल्याला. आता हे दोघं तिथे शूट करायला गेलेत. तोवर मी आणि सनी इथे झोपलाय. तर आम्ही थोडा रेस्ट करतोय कारण की खूप ऊन लागलं. नाही म्हणता पण 9:30 10:30 पर्यंत पण बरंच ऊन होतं. सो थोडं आम्ही कारमध्ये रेस्ट करतोय. हा मुलगा इतका गाढ झोपलाय बिचारा की घोरतोय अक्षरशः. सो आमचं सगळं शूट झालं होतं. सगळे शॉर्ट्स घेऊन झाले होते. मग म्हटलं रील करूया पटकन कारण इतक्या सुंदर लोकेशनवर आलो आहे. मग आम्ही फटाफट रीलचं सेट केलं की कुठली रील करायची आणि शूट केलं. फायनली आमचं शूट झालेलं आहे. खूप सुंदर शूट झालं. मेन जे सॉन्गचं रॅपचं करायचं होतं ते शूट केलं आम्ही. एक रील पण केली. मौके पे चौका मारला आम्ही दोघांनी आणि फटफट रील शूट केली. आणि आता आम्ही जेवायला चाललोय. खूप भूक लागली आहे. काहीच खाल्लं नाहीये. म्हणजे फक्त आम्ही वडापाव आणि ह्याच्यावरच होतं कारण की नंतर मग खूप इश्यू झाले असते पुढे म्हणून आम्ही जास्त काही खाल्लं नाही. सो आता आम्ही खायला चाललोय. खाऊ आणि मग आता आता आम्ही हॉटेल शोधतोय. बघू आता इथे कुठे काय मिळेल. छान घरगुती जेवण असतं कारण इच्छा नाहीये मॅगडी वगैरे असं काही खायची. सो लेट्स सी. बाय.